भर दुपारची वेळ, सूर्य डोक्यावर तळपत होता. एक व्यक्ती आपल्या वाळवंटातल्या काफिल्यातून अचानक मागे पडला आणि त्याला कुठे जावे, काय करावे असे काहीही सुचत नव्हते. सूर्य जणू एवढी आग ओकत होता की त्याच्या अंगातला एक एक पाण्याचा थेंब बाष्प होऊन उडत होता. 2 प्रहर गेली. ओठ आता सुकली, घसा कोरडा व्हायला लागला आणि डोळ्यांना धुसर धुसर दिसायला लागलं. काय करू, कुठे जाऊ, ओरडू का, कोणी ऐकेल का, हे विचारसुद्धा आता दम तोडायला लागलेत. आयुष्याचे चांगले क्षण त्याच्या डोळ्यासमोर आले. रडावं, परंतु त्यासाठी डोळ्यात पाणी असायला हवं होतं. त्याला स्वतःचे आईवडील आठवले, मूलबाळ, बायको आठवली आणि आता आपला शेवट असाच होईल हे त्याने मान्य केले होते. डोक्यावर उंच कुठेतरी 1-2 गिधाडं उड्या मारत होती. त्यांची सावली त्याच्या भोवती गिरक्या मारू लागली. अचानक त्याने दृष्टी लांबवली आणि पाहतो तर काय, एक झोपडी दिसली. अंगात शक्ती संचारली, रक्त सळसळले. उरली सुरली सगळी शक्ती एकवटून तो त्या झोपडीच्या आत गेला आणि पाहतो तर काय, तिथे एक लहान तुटलेला पंप होता. त्याला थोडं हायसं वाटलं. तिथे 4-5 पाण्याच्या बॉटल्स होत्या. त्याने एक बॉटल तोंडाला लावली, दुसरी, तिसरी, चौथी लावली, पण त्या सगळ्या बॉटल्स खाली होत्या. पाण्याचा पंपसुद्धा तुटलेला होता. काय करावे, काय नाही, त्याला काही सुचेना. शेवटी 5वी बॉटल उचलून पाहिली तर त्यात एक घोट पाणी होते आणि एक कागद होता. त्याने लगेच बॉटल उघडली. आहे ते एक घोट पाणी पिणारच, तेवढ्यात त्याला एक कागद दिसला. त्याने तो कागद उघडून पाहिला. त्यावर लिहिलेलं होतं, हे एक घोट पाणी पंपात टाक, पंपातून पाणी येईल. भयानक स्थिती त्याच्यासमोर उभी राहिली. एक घोट पाणी त्याला जीवदान देऊ शकत होते. ते प्यावं की पंपात टाकावं ह्या दुविधेत तो अडकला होता. पंप तर तुटलेला होता. पाणी टाकूनही काही होईल याची हमी नव्हती. त्याने एक वेळा त्या एक घोट पाण्याला पाहिलं, मग पंपाला पाहिलं. त्या एका घोटाचे पाणी पिऊन स्वतःचा जीव सावरावा की त्या पाण्याला पंपात टाकून जास्तीच्या पाण्यासाठी परत कसरत करावी, हा मोठा निर्णय त्याला करायचा होता. खरं तर त्याला हे सुद्धा माहिती नव्हतं की कोणी ते लिहिले आहे, कोणाची ही झोपडी आहे. लिहिलेलं खरं आहे की खोटं हे सुद्धा त्याला माहिती नव्हतं. त्याने डोळे बंद केले, आपल्या हृदयाचे ऐकले. पाण्याचा तो एक घोट त्याने पंपात टाकला आणि तुटलेल्या पंपाला तो हाकू लागला. पाणी येईना. त्याने अजून जोरात पंप खाली वर केला तरी पाणी येईना. थोडी शक्ती एकवटून त्याने प्रयत्न चालू ठेवला आणि आता गडगड असा आवाज यायला लागला. दुसऱ्याच क्षणी पंपातून पाण्याचा ढोका सुरू झाला आणि पाणीच पाणी वाहायला लागले. त्याने मन तृप्त होईपर्यंत पाणी पिले. सगळ्या बॉटल्स पाण्याने भरून पुढच्या प्रवासासाठी स्वतःजवळ ठेवल्या. फक्त ती एक घोट असलेली बॉटल त्याने परत एका घोटानेच भरली आणि कागदावर लिहिले, पूर्ण विश्वासाने पंपाच्या आत हे एक घोट पाणी टाका, तुम्हाला भरपूर पाणी मिळेल.